नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत शिवजयंतीनिमित्त रील्स साईजच्या पोस्टर डिझाईन. तर मित्रांनो, इंस्टाग्रामला जे आपण रील टाकतो ना, त्या साईजचे आपण आज शिवजयंतीनिमित्त पोस्टर डिझाईन बनवणार आहोत. ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत, ते पण एकदम क्रिएटिव्ह. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, आपलं जे सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप, ते आपण या ठिकाणी ओपन करून घेतलेलं आहे. ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता आपण रील साईज या ठिकाणी घेतलेली आहे 9x16. तर मित्रांनो, या ठिकाणी वरती मेनू बार मध्ये तुम्ही इमेज मध्ये जाऊन इमेज साईज वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता जी विड्थ आहे ती 9 घेतलेली आहे आणि जी हाईट आहे ती 16 घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण साईज वगैरे या ठिकाणी घेतलेली आहे. साईज वगैरे घेतल्याच्या नंतर बघू शकता आपण या ठिकाणी आपली जी लेयर आहे त्याची आपण सर्वप्रथम एक कॉपी करून घेतलेली आहे आणि तिला लॉक करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर काय केलेलं आहे, त्यानंतर आपण आपलं एक बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण आपलं एक बॅकग्राऊंड ऍड केलेलं आहे. मी हे टेक्स्ट हाईड करून घेतो एक सेकंड. हा, तर मित्रांनो, काय केलेलं आहे आपण या ठिकाणी आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण ऍड केलेलं आहे. आणि बॅकग्राऊंड ऍड झाल्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे, आपण त्याला एक ब्लर इफेक्ट ऍड केलेला आहे. तर मित्रांनो, ब्लर इफेक्ट कसा ऍड करायचा, तर त्यासाठी काय करायचं, जे आपलं बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि वरती मेनू बार मध्ये फिल्टर मध्ये जाऊन ब्लरचं इथं तुम्ही बघू शकता ब्लरचं ऑप्शन येत आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर 2-3 ऑप्शन येतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला जे हवंय ते तशा प्रकारे तुम्ही ब्लर करू शकता. असं करायचं की आपल्याला जेवढं भारी वाटेल ना तेवढंच आपण ब्लर वगैरे करून ठेवायचं आहे. ते झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती आणखीन एक बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे आणि त्या बॅकग्राऊंडला ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे. तुम्ही बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट करून त्याच्यावरती आपण मास्क वगैरे लावलेला आहे. तर बघू शकता या ठिकाणी जे बॅकग्राऊंड आहे असं चमकत आहे. तर बघू शकता हे ऍड केल्याच्या नंतर तर असं या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड वगैरे एकदम सोप्या पद्धतीने क्रिएट केलेलं आहे. आणि हे झालं बॅकग्राऊंड. आणि नंतर काय करायचंय, आपली जी मेन इमेज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जी इमेज आहे ती या ठिकाणी आपण ऍड केलेली आहे. ते पण आपण क्रोमवरून डाउनलोड वगैरे करून घेतलेले आहे. तर बघू शकता ते झाल्याच्या नंतर त्याला पण आपण मास्क वगैरे लावून ब्रश वगैरे लावून एकदम व्यवस्थित सेट केलेले आहे. तर इथपर्यंत तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण केलेले आहे आणि पुढे पण एकदम सोप्या इझी तरीकेने केलेला आहे. त्यानंतर काय, आपला जो टेक्स्टचा भाग असतो तो आपण ऍड केलेला आहे. तर टेक्स्ट या ठिकाणी आपण टी जे टूल आहे आपलं टाइप टूल, त्या ठिकाणाहून आपण टाइप करून घेऊ शकतो. तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपण शेअर आहे असं एक टेक्स्ट ऍड केलेलं आहे. तर शेअर सर्वप्रथम आपण मोठं हायलाइट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक छोटी स्लोगन टाकलेली आहे, आ गया है. तो शेर आ गया है हे आपण स्लोगन टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, जे आपलं टेक्स्ट आहे शेर आ गया आहे मेन टेक्स्ट, त्याला आपण एक टेक्स्चर दिलेलं आहे लाल कलरचं. तर मी या ठिकाणी लेअर ओपन करून तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघू शकता आपण रेड कलरचं टेक्स्चर ऍड केलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने. त्याच्यानंतर बघू शकता डिझाईन एकदम परफेक्ट झालेली आहे. डिझाईन झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी आपला लोगो वगैरे ऍड केलेला आहे. तर मी लेअर ओपन करून घेतो. तर या ठिकाणी आपण लोगो वगैरे ऍड केलेला आहे. तर मित्रांनो, हे टेक्स्चर वगैरे तुम्ही सर्व काही एकदम सोप्या पद्धतीने एडिट करू शकता. या पीएचडी फाईलच्या सर्व लेअर ओपन असतात, तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही एडिट करू शकता. हे टेक्स्चर आहे रेड वालं, तुम्ही या ठिकाणी येलो वगैरे टाकून सुद्धा बघू शकता आणि नंतर तुमचा खाली फोटो वगैरे लावू शकता. ही पीएचडी फाईल तुम्हाला एकदम फ्री मध्ये भेटणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ह्याची लिंक दिली जाणार आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला हवी तशी एडिट करा. खाली तुमचा फोटो वगैरे टाका, लेबर वगैरे टाका, टेक्स्ट मध्ये काय चेंजेस करायचे असतील तर ते करू शकता. पीएनजी वगैरे मेन इमेज आहे ती चेंज करायची असेल तर ती देखील करू शकता. ते एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि डिझाईन कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.